नमस्कार मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल एवढ्या रात्री काय उठलो. सकाळी उठलो, अंघोळ केली, तयार झालो आणि निघालो. पायानेच निघालो, गाडी घरी लावली कारण की मित्र घ्यायला येणार होता आणि आम्ही निघालेलो आहोत भद्रा मारुतीला. मी सिग्नलच्या स्टॉपला येऊन थांबलो. तेवढ्यामध्ये मित्र आला आणि आम्ही गाडीवर बसलो दोघेजण. 4 जण येणार होतो पण दोघेजण बसलो आणि निघालो. तेवढ्यामध्ये क्रांती चौकामध्ये आल्या आणि इथे व्हिडिओ काढायची एक वेगळीच मजा होती. थोडंसं शूट घेतलं आणि परत निघालो आम्ही भद्रा मारुतीच्या दिशेने खुलताबादला जाणार. अशा हॅवेने सन्न गाडी पळत पळत आम्ही गेलो. छावणीमध्ये थोडंसं शूट घेतलं आणि नंतर निघालो आम्ही खुलताबादच्या दिशेनं. तर दौलताबादचा किल्ला किती मस्त दिसत होता. परत आम्ही आलो थोडं समोर. इथं व्यवस्थित दिसत नव्हतं तर समोरून आम्ही घेतलं थोडं शूट. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पण तिथं स्थापना केली वाटतं. आणि समोर आलो आम्ही. मग डोंगरावरनं कड्यानं आलो इकडं खुलताबादच्या गावामध्ये. इथून मध्ये एंट्री घेताच मग आम्ही शूट बंद केलं आणि नंतर डायरेक्ट मंदिरामध्ये ओपन कॅमेरा केला. प्रसाद वगैरे घेतला, नारळ वगैरे, अगरबत्ती, फूल, हार आणि गेलो भद्रा मारुतीचं जय भद्रा दर्शन घेतलं. मस्तपैकी असं मन प्रसन्न झालं. आणि हे बघा किती मस्त व्ह्यू येतो इकडनं. ही शेल्फी आजची भद्रा मारुतीची. हा फोटो माझा मंदिरासोबत खुलताबादच्या. आणि परत प्रसाद वगैरे घेतला आणि गाडीवर बसलो आणि निघालो आम्ही घराकडे. आणि इकडनं जाता वेळेस जो दौलताबादचा किल्ला आहे ना, असा पूर्ण असा एक नंबर दिसतो. तुम्ही पण बघितला असेल कधी. पण परत जातावरनं त्या घाटावरून पलीकडे जाता वेळेस एक नंबर व्ह्यू येतो. त्यामुळे मी शूट करून बघितलं थोडंसं. तर बघा किती मस्त दिसतो दौलताबादचा किल्ला, एक नंबर. तुम्ही बघितला कधी? बघितला असेल सर्वांनी. जे संभाजीनगरचे आहेत त्यांनी तर सर्वांनी बघितला असेल. आणि फायनली आलेलो आहे घरी. मी गाडी नाही तर पायाने घराकडे जातो. थँक्यू.